श्री स्वामी समर्थ. आज आपण बाहेर मिळतात तशी वरतून कडक आणि आतून मऊ अशी भजी बनवणार आहोत. भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, जिरे आणि हिरवी मिरची यांची पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण एका भांड्यामध्ये केलेली हिरवी मिरचीची पेस्ट, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून ही पेस्ट आपण मिक्स करून घेऊ. पेस्ट मिक्स झाली की त्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून हलकंसं पाणी टाकून घेऊ. पाणी टाकून झाले की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकल्यावरती इथं मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतले आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. भजीचं बेसन पीठ आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. बेसन पीठ मिक्स झाले की त्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून झाली की सगळ्यात शेवटी आपण चिमूटभर सोडा टाकू आणि परत एकदा बेसन पीठ मिक्स करून घेऊ. बेसन पीठ मिक्स झाले की आपण गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. तेल गरम झाले की आपण एक एक करून भजी तेलात सोडून घेऊ. इथं मी छोटेच भजे सोडले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठी भजी सुद्धा सोडू शकता. भजे इतकेही मोठे सोडायचे नाहीत की आतमध्ये कच्चे राहतील. त्यामुळे भजे छोटे किंवा मीडियम आकारातच सोडले पाहिजे, जेणेकरून ते आतपर्यंत पूर्ण शिजले जातील. आता भज्यांची एक बाजू क्रिस्पी झाली आहे. आता आपण भजे थोडे मिक्स करून घेऊ, हलवून घेऊ, जेणेकरून भजे दोन्ही बाजूने खरपूस भाजले जातील. आता आपले भजे दोनही बाजूने छान सोनेरी रंगावरती आले आहेत. तर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. भजे आपल्याला दोनही बाजूने छान असे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत, ज्यामुळे ते आतमध्ये कच्चे राहणार नाहीत, पूर्णपणे शिजले जातील. एक एक करून आता मी सगळे भजे काढून घेतले आहेत. आपली भजी वरतून कडक, क्रिस्पी आणि आतमधून मऊ झाले आहेत. तुम्ही देखील अशीच भजी बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.